माढा तालुक्यात अंजनगाव आणि आमचे फरांडे महाराज हे 7व्या माळ्याला बाहेर पडलेले, म्हणजे गावच्या शिवालाच 2 दिवस शिलांगण खेळायला तिथंच, आणि तिथनं असं मुक्काम करत कासेगावच्या मठापासून हे 7वा मुक्काम पट्टण कडवली, म्हणजे विठ्ठल बिरदेवाच्या पावन नगरीत आमचा प्रवेश झाला आज. तर या भाग्य नगरीत आज आम्ही इथं पोचलेलो आहे. असं मुक्काम करत जाग्याहून आलेलो आहे. रात्रचा दिवस केला आणि दिवसाची रात्र केली. बहिणी जीवासाठी आपलं रात्रचा दिवस करून पाया पानं बांधून या पावन नगरीत आम्ही आज पोचलोय. इथं आल्यानंतर तोरण माळावरती फरांडे बाबा दगडी गादीवरती बसलेले आहेत. काय परंपरा आहे, काय कहाणी आहे त्यामध्ये? हे परंपरा म्हणजे पूर्वीच विठ्ठल बिरदेवाचं आणि खिलोदेवाचं वचन होतं देवा. हे विठ्ठल बिरदेवा आणि खिलोबा म्हणजे कसं, खिलोबा आमचा एवढ्या लांबून आला, खिलोबा पवा वाजवीत आला तरी देवाने कुठे भेट दिलेली नाही. म्हणून काय झालं, खिलोबाचं तोरणमाळाला सध्या रुसून बसलेला आहे देवा. हे रुसून बसल्यामुळं ही विठ्ठल बिरदेवाने भेट दिली नसल्यामुळे या तोरणमाळाला खिलोबा देव रुसून बसलेला आहे. ही भेट देतील देव त्यावेळेस देव आमचा उठून मंदिरात प्रवेश होणार. नंतर मंदिरात प्रवेश होणार देवानी भेट दिल्यानंतरच. तोपर्यंत आमचा खिलोबा तोरणमाळालाच. आता इथं आल्यानंतर अनेकांनी दर्शनासाठी गर्दी केली. इथं आल्यानंतर भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. आंबलीचं फराळीचं देवाला घेऊन अगदी गर्दी झालेली आहे. फुल गर्दी झाली. आमचा फरांडे देव गादीला बसलेला आहे आणि गादीला बसल्यानंतर येथील गावच्या मानकऱ्यांचं आपलं दर्शन ही झालेलं आहे. अशा तऱ्हेनं 12 तारखेला आमचा फरांडे उठणार ह्या गादीवरनं आणि विठ्ठल बिरदेवाची भेट होऊन भागोबाईच्या गादीला जाणार, माझी पाठीमागच्या गादीला जाऊन बसणार. आंबील भाताचा नैवेद्य किंवा बोलू वगैरे का दाखवून जाते देवाला? इथं देखील आता आंबील वाटायला, आता आंबील असते इथं, आंबील आणि फराळीचं येतं. आणि भाताचा याचा निवड म्हणलं तर आमचं फरांडे बाबा उठल्यानंतरच ते सगळं निवड चालू झालं. मग तिकडे भागोबाईच्या गादीला गेल्यानंतर भागोबाईच्या मळ्यात तिकडे प्रवेश. आणि आता देवाचा उपवास चालू असतो. ते आमचं फरांडे बाबाने भेट दिली की मगच उपवास सोडते देवाची भेट झाल्यानंतर. माझं नाव विष्णू सूर्यमान वाघमोडे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, राहणार नजीक पिंपरी. ज्या काळी सत्ययुगामध्ये विठ्ठल आणि बिरुदेव हे जोडीचं भगवान या टायमाला बंधूचा अवतार घेऊन भूतलावर अवतरलेले आहेत. तिथून त्यांच्या मनात, देवांच्या मनात आलं की आपली एक यात्रा भरवायची प्रत्येक वर्षी. त्यावेळेला त्यांनी विचार करून खेदोबा देवाकडे त्यांनी फिरत पोचलेले आहेत तिथं शेळवणी माळावर. आणि तिथून नंतर तिथं भेट झाली आणि वचनावचनी झालेली आहे. तिथून खेदोबाला घेऊन अंजनगाव येथे गेलेले आहे. ते काही काळानंतर खेदोबाने त्याच ठिकाणी अंजनगाव खेदोबा येथे समाधी घेतलेली आहे. तिथून ही परंपरा चालू आहे. त्यांची खेदोबाचे वंशज वाघमोडे परिवार हाच पट्टणकोडीला पायीवारी आज तगायत येतोय. मानकरी निर्माण झाला. त्यातून 4 चेल घेऊन खेदोबा प्रत्येक वर्षी सालोन साल पिढ्यानपिढ्या हे वारी चालू झालेली आहे. आज दंडवत माळावरती काय झालं आणि तोरण माळावरती इथं कोणते आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत ते सांगा.
भाविक भक्तांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली. खेळोबा भक्त पंचगंगा नदीवरून आंघोळ्या करून आणि हराळीचं करून भक्तगणा संघ दंडवत माळाला चालत चालत देवाचा जयघोष करत खेळोबाचा जयघोष करत दंडवत माळावर आलेले आहेत. आणि तिथून पुढे दंडवत माळावर खेळोबाने दंडवत घेतलेला आहे दंडवत देवापाशी. आणि तिथून पुढे पट्टणकोडील नगरीमध्ये देवानी प्रवेश केलेला आहे. दंडवत कोणाला घातला? दंडवत माळावरती दंडवत कोणाला घातला? दंडवत माळावरील भाऊ बहिणीसाठी आणि गुरुसाठी तिथे त्या ठिकाणी दंडवत घेतलेला आहे. आणि तिथून पुढे पायी चालत दगडी गादीवर येऊन विराजमान होतात. नाव सांगा. हे मधुदेव खेला वाघमोडे पोखरापूर. कसा आहे फरांडे बाबा मुकामाना मुकाम दिवसाची रात्र रात्रीचा दिवस असं करीत करीत तिथीमितीला नेमाच्या नेमाला हे भगवंत पोचले कुठे ह्या तोरणमाळाला. आणि तोरणमाळाला आल्यानंतर जसे काय त्या पाया पगावड्या त्यांनी जसं पेरलं होतं मोहल्ल्या मुकामाला येऊन आपल्या ह्या खिलोबा देवाचा मुकाम कुठं होता? या रुळे गावामध्ये होता. आणि पाया पगावड्याचा मुकाम कुठं होता? तर पायापाचा मुकाम होता कडवलीमध्ये. आणि कडवलीमध्ये इकडे सगळी पायापाला माहित होते एवढा तर पायापा म्हणायचा फरांडा 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 म्हणत फरांडा फरांडा. हे फरांडे बाबा माझं कान्याकोपऱ्यात खेड्या गावागावात दिल्लीला कुठं म्हणजे मोठ्या मोठ्या शहरात बाहेर देशात फरांडे बाबाची कीर्तन मोठी आगाज महिमा मोठा महान आहे. आणि फरांडे बाबाची कीर्तन हे तर तुम्ही विचारलं मला की फरांडे बाबाच्या दर्शनाला आता गर्दी झाली. आणि ही गर्दी का झाली तर माझं फरांडे बाबा वाचा सिद्ध आहेत. आणि फरांडे बाबांनी बोललेली वाचा ही फेल जाणार नाही ही सगळ्या भाविकांना माहिती आहे. म्हणून या भाविकाची गर्दी तोरणमाळावर झाली आहे. आणि माझ्या फरांडे बाबाचं पाय शिवून दर्शन घेतात. आणि निस्ता फरांडे बाबाने असं जरी केलं कारण की फरांडे बाबा बोलण्याला काय आवाज सगळ्यापर्यंत पोचत नाही. गर्दी महान असते. तुम्ही तर बघताय किती गर्दी लागली किती बारी मोठी लागली या फरांडे बाबा दर्शनला. तर इथं बंदोबस्त मोठा असतो आपला कुणाचा पोलिसाचा गव्हर्नमेंटचा बंदोबस्त मोठा असतो. पण फरांडे बाबांनी हात वरी केल्या केल्या जेवढ्या काय भक्तांनी फरांडे बाबाच्या हाताकडे लक्ष गेलंय तेवढ्या माणसाचं संकट किंवा काय रोग त्याच्या मनामध्ये असेल असा सगळा नष्ट होऊन जाणार. आणि एवढ्यानेच त्या मनामध्ये भाव ठेवून फरांडे बाबाच्या दर्शनाला इतकी रांग आणि एवढी बारी मोठी लागलेली आहे. इतका माझ्या फरांडे बाबाचा महिमा मोठा आगाज आहे. तोरणमाळच का म्हणायचं जसं काय इथं बाबा आले 5 जण गोसावे आले ते 5 जण गोसावे चालत पहिल्या सतयुगामध्ये हे आता पुलन रस्ते मोठं झालं गुडघे चिखलात फसवत होती चालता चालता. आणि कापडा आता भिजलेली 8-8 दिवस वाळत म्हणजे आष्टील कापडं भिजलेली कडवली दिसतो वाळत नव्हती. इतकं मोठं पाऊस येत होतं. डोंगर कलगार नद्या नर्मदा तरी देव त्या टायमाला रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करीत करीत चालत आणि ह्या तोरणमाळाला इथं का बसले तर काय म्हणले इतर बिरदेव आलते म्हणले शेळवडी माळाला चौगावच्या दंडाला त्या पोखरापूरच्या माळाला. आणि देवाने माझं कसलं मोठं माझं तप चाललेलं कसली माझी मोठी तपाई जागा किती माझा तिथं मोठा महिमा ती देवाने माझा मोठा महिमा मोठा. आणि मला इथे ये म्हणून सांगितलं भेटीला. आणि इथं आलो आहे का देवाचा पत्ता मी कवा आलो मग मी देवाने मला विचारलं नाही. आणि देव माझी भेट सुद्धा घ्यायला नाही तर म्हणून माझा 5 जण गोसावी आणि खेळोबा देव आणि 4 जण चेल ह्या जाग्याला ही तोरणमाळ जी आहे गादी बांधलेली ह्या ठिकाणी खुतून बसले देवा खुतून. मग देव इथं बसला म्हणून आज सुद्धा आपल्या युगामध्ये तिथं पहिलं सत्य होतं तर अनंत वर्ष होऊन गेली इथं खेळोबा आल्याला 5 जण गोसावी ह्या जाग्याला तर अनंत वर्ष होऊन गेली. आणि तोरणमाळ का म्हणलं तर जिथं देव असतो तिथं माणसाने तोरण बांधलं जातं. तसंही देवाची गादी होती देवापाशी तोरण बांधली आणि तोरणमाळ अशी कीर्तन असं झाली. आणि देव इथं खुतून बसला होता ह्या माळाला.
झालं